जायचं बघा ना आईला. मला नसतं जायचं कुठे. मला तुमच्यासोबत आणि ओवीसोबत इथे राहायचं असतं. सांगा ना आईला. अबीर, रिक्षात बस लवकर. काय चाललंय सावली? माझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? वाट का अडवलीत माझी? तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही निघालोय ते? जगन्नाथजींनी सांगितलं मला. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही आलात. ज्यांनी मला इतकी वर्ष सांभाळलं मी त्यांचं ऐकलं नाही. तुम्हाला असं का वाटतं सारंग की मी तुमचं ऐकेन? मैत्री खातीर. मैत्री आहे ना आपल्यात. अबीरच्या जीवाला धोका आहे म्हणून तू हे शहर सोडून पळून चालली आहेस ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सावली. जिकडे तू जाणार आहेस तिकडे गेल्यावर तो धोका टळेल का? टळेल ना. मी त्या शहरात होते ना तुम्हा सगळ्यांपासून लांब. तेव्हा अबीर खूप आनंदात होता, सुरक्षित होता. ह्या शहरात पाऊल ठेवलं आणि सगळं बिघडलं. त्या लोकांनी दिवस पण कोणता निवडला? माझ्या मुलाचा वाढदिवस. माझ्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी तो मरता मरता वाचलाय सारं. शांत हो सावली. तुझी भीती मी समजू शकतो पण पळून जाणं हा काय उपाय नाही. ती माणसं कोण होती, कुठून आली होती आणि त्यांना पाठवणारी व्यक्ती कोण होती हे सगळं शोधून काढूयात आपण. तर त्यासाठी तुला इथे राहावं लागेल सावली. मला साथ द्यावी लागेल. मला कोणाचीही साथ नको. तुझ्या आता जिकडे जाणार आहेस तिकडे गेल्यावर जर ही माणसं तिकडे आली तुला शोधत तर काय करशील तू? ना तिकडे तर एकटी असशील ना. कसा सामना करशील? जसा आज केला, आजपर्यंत केला. अबीरच्या लहानपणापासून वाढवलंय ना त्याला. प्रत्येक संकटातून वाचवलंय. तेव्हा होतात का तुम्ही मदतीला? नाही ना. मग मला आता कोणाच्याही कोणत्याही उपकाराची गरज नाहीये. सांग ना द्यायला मम्मा कुठे. मला नाही माहित. तुला काय करायचंय? किती प्रश्न विचारते शुभ्रा? तू गप्प बसा. मला एकही प्रश्न विचारायचा नाहीये. तू बाहेर जाऊन तू त्यापेक्षा झोप. झोप. मगतपर्यंत झोपली होतीस ना. सांग ना द्यायला आपल्याला कोणी बोलवलं. बस का बाई. प्रश्न विचारू नकोस. आता तोंडात एक शब्द सुद्धा नकोय मला. झोप आता. द्यायला तू नेहमी मला ओरडतोस. काय झालं माझ्या बाबूला? काल बघ ना मम्मा द्यायला मला नेहमीच ओरडतो. काय रे दादा, का ओरडलास? ते जाऊ दे. मोनिका तू कुठे होतीस? पार्टी मधनं अचानक गायब झालीस. कुठे गेली होतीस? मी आपल्याच एका कामासाठी गेले. आपल्या की पर्सनल? माझ्याशी खोटं बोलू नकोस. शुभ्रा, बाबू, तू एक काम कर. तू आत्ता ना लगेच आऊकडे जा आणि आऊला सांग डॅडा नेहमी मला ओरडतो, नेहमी असं ओरडून ओरडून बोलतो. ओके, त्याची कंप्लेंट कर. मग बघ आऊ कशी पनिशमेंट देईल डॅडाला. हा, जा 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 पटकन जा. कंप्लेंट कर. जा जा. काय रे, काय समजतो स्वतःला? स्वतः माती खायची कामं करायची आणि मला तोंड वर करून विचारायचं त्या अबीरला तूच पळवलंस ना? हा, उलट तोंड करून मला कसले जाब विचारतोयस आता? तुझा काय संबंध? मी त्या आबीरला गाडीन मारून टाकीन. तुझा काय संबंध? काय संबंध? संबंध कसा नाही? नवरा आहेस तू माझा. कोण कुठला तो मुलगा? तो कशावरून सावलीचाच मुलगा आहे की तू त्याला पळवून लावलंस? तुझ्याच माणसांनी काही वर्षांपूर्वी त्या मुलाला फेकून दिलेलं ना दरीत, मारून टाकलेलं. सांगितलंय ना कशावरून तिचं मूल जिवंत आहे आणि कशावरून तो अबीर तिचा मुलगाच आहे. तू काय हे असं गाढवपणा करून ठेवतोस रे? कळेल कळेल, लवकरच कळेल. 8 वर्षापूर्वी एक्झॅक्टली काय घडलं होतं ते. तो पोरगा सावलीचा स्वतःचा आहे का कळेल मला लवकरच. कसं कळेल? तुझ्याकडे काही प्रूफ आहे? हा, तुझा काय संबंध? मी का तुला खरं सांगू सगळं? का म्हणजे? आपण एक टीम आहोत. तुला असं वाटतंय? हो. मग तशी वाग. हं? कारण प्रॉब्लेम काय माहितीये का, जोपर्यंत तू माझ्याशी खरं बोलत नाही ना तोपर्यंत माझ्याकडनंही खऱ्याची अपेक्षा करू नकोस. दादा तुम्ही हे पैसे घ्या आणि निघा. एक मिनिट दादा,
ते पैसे घेऊ नका, मी देईन पैसे. चला आपण निघूया. चल अबीर. काय दादागिरी चालली हो तुमची? तुम्हाला माहिती आहे ना तुमचा माझ्यावर काहीही अधिकार नाहीये. जाऊ द्या आम्हाला, सोडा रस्ता. अबीर जा गाडीत बस. अबीर, अबीर थांब. अबीर, झालं समाधान? झालं का? एक लक्षात ठेवा सारंग, तुम्ही माझी वाट अडवली पण माझं मन नाही बदलू शकत. मी काय तुझं मन माझ्यासाठी बदलत नाहीये सावली, त्या पोरांसाठी बदलतोय. अबीर ओवी शिवाय नाही राहू शकत आणि ओवी अबीर शिवाय नाही राहू शकत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही. तूच पाहिलंयस ना, भूतकाळात वाद झाले आपल्यात, गैरसमज झाले, पण त्यामुळे आपण लहान पोरांना का त्रास देतो मला कळत नाही. मी परत एकदा सांगतोय सावली, पळून जाणं हा उपाय नाहीये. त्याचा तुलाही त्रास होईल. किती सहज बोलताय तुम्ही. तुम्हाला नाही कळणार सारंग, मी ज्या भीतीखाली जगते ना तुम्हाला कधीच नाही कळणार. मग सांग ना मला, सांग. ऐकून घ्यायला तयार आहे मी. सांग मला, समजव मला. मी 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 हात जोडते, मी पाया पडते. प्लीज मला आणि अबीरला जाऊ द्या. मला आमच्या नशिबावर सोडा प्लीज. हात जोडू नकोस, कारण मी तुम्हाला नाही जाऊ देणार. अबीर माझं किती ऐकतो हे तू पाहिलंस ना. का माहितीये? कारण त्याच्या मनातली इच्छा मी ओळखू शकतो, किमान आत्ता तरी. मी अबीरचा बाप नाही आहे सावली, पण आज तुला एक वचन देतो. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत अबीरच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. कसा धक्का लागू द्याल सर? तुम्ही दुसरे कोणी नसून अबीरचे बाबा आहात. टीचर, हा टीचर, प्लीज तुम्ही जाऊ नका ना. तुम्ही गेला तर मला ताप येईल आणि तो कधीच जाणार नाही. माझ्या बापाला पण त्रास होईल. किमान हे तरी ऐका तर तिचं. जाऊ नका ना टीचर, माझ्या बापाला खरंच त्रास होईल. माझ्या बापासाठी तरी थांबा ना. हसली 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 म्हणजे फसली. ओवी बाळा, असं अजिबात बोलायचं नाही. तुला सोडून कुठेच जाणार नाही. सॉरी बबलू काका. दमलोय. ओवी सोबत खूप धावलोय. सारखं दात बसूया. आज बसूयाच. ए कुठे बसूया? गाडीत बसूया. यांना सोडायचं आहे ना. वेगळाच आनंद द्यायचा. एक मिनिट बबलू दादा. ओवी, माझा हात सोड. काय झालं आता? अगं सावली, काय झालं? आता बॅग तरी घेऊ द्या.